कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आशा करते की तुम्ही खूप छान असाल. आज आपण इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधल्या पेपर क्रमांक 1 बद्दल बोलणार आहोत. आणि हा पेपर इतका सोपा करून शिकणार आहोत की तुम्हाला सगळं काही अगदी सहज समजेल. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हा पेपर क्रमांक 1 नक्की आहे तरी कसा. यामध्ये ना मुख्यत्वे 2 भाग असतात. या पेपरमध्ये एकूण 75 प्रश्न आहेत. यातले 25 प्रश्न आहेत मराठी भाषेवर आणि तब्बल 50 प्रश्न आहेत गणितावर. म्हणजेच काय, तर आपल्याला गणितावर जरा जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. चला आता आपण पहिल्या विभागाकडे वळूया, जो आहे मराठी भाषेचा. या विभागात ना व्याकरण आणि आकलन कौशल्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. मराठीतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाम. आता नाम ओळखण्याचा एक साधा सोपा नियम कायम लक्षात ठेवा. तो म्हणजे व्यक्तीचं नाव म्हणजे नाम. किती सोपं आहे नाही का? आता हे उदाहरण बघा. राम शाळेत जातो. या वाक्यात राम हे एका व्यक्तीचं नाव आहे, म्हणून ते झालं नाम. हा नियम लक्षात ठेवला ना की नामं ओळखणं एकदम सोपं होऊन जाईल. चला तर मग आता वळूया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या विभागाकडे, गणित. आपण काही महत्त्वाच्या आणि सोप्या गोष्टींपासून सुरुवात करूया. भागाकार म्हणजे काय? खरं तर भागाकार म्हणजे फक्त उलटा गुणाकार. जसं की 144ला 12ने भागलं की उत्तर येतं 12 आणि 12ला 12ने गुणलं की पुन्हा मिळतात 144. ही छोटीशी युक्ती लक्षात ठेवली की भागाकार खूपच सोपा वाटतो. आता एक खूप महत्त्वाची ट्रिक सांगते. जेव्हा प्रश्नामध्ये प्रति एक किंवा एका वस्तूची किंमत किंवा मूल्य विचारलं जातं, तेव्हा डोळे झाकून भागाकार करायचा. हा नियम अनेक गणितं सोडवायला उपयोगी पडतो. उदाहरणार्थ, समजा प्रश्न आहे, एक गाडी 2 तासात 120 किलोमीटर जाते, तर एका तासात किती जाईल? इथे आपल्याला एका तासाचं अंतर काढायचंय. मग काय करणार? बरोबर, 120ला 2ने भागायचं. उत्तर आलं 60 किलोमीटर. अनेकांना अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन्स थोडेसे कठीण वाटतात. पण काळजी करू नका, आपण ते इतक्या सोप्या पद्धतीने शिकणार आहोत की तुम्हाला मज्जा येईल. हे बघा, अर्धा आणि अर्धा मिळून काय होतं? पूर्ण. अगदी तसंच गणितामध्ये 1/2 अधिक 1/2 बरोबर 1 होतो. गणिताला आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलं ना की ते खूप सोपं वाटायला लागतं. आता परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा एक प्रश्न पाहूया. 120चा 3/5 भाग किती? हा प्रश्न बघायला कदाचित अवघड वाटेल, पण तो अजिबात नाहीये. हे गणित सोडवण्यासाठी फक्त 2 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी, जी संख्या दिली आहे तिला खालच्या संख्येने म्हणजे छेदाने भागायचं. इथे आपण 120ला 5ने भागू. उत्तर आलं 24. आता दुसरी पायरी, जे उत्तर आलं त्याला वरच्या संख्येने म्हणजे अंशाने गुणायचं. म्हणजे 24ला 3ने गुणल्यावर उत्तर येतं 72. झालं. चला, आता गणित विभागातल्या अजून एका महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. वेळ आणि वेगावरची गणितं कशी सोडवायची ते बघूया. वेळेची बेरीज करण्यासाठी एक गोल्डन रूल आहे. तो म्हणजे आधी तास जोडा आणि मग मिनिटे. हा नियम लक्षात ठेवलात ना की वेळेची गणितं कधीच चुकणार नाहीत. चला एक उदाहरण बघूया. 9:30 नंतर 2 तास 45 मिनिटांनी किती वाजतील? आपल्या नियमाप्रमाणे आधी तास जोडू. 9 अधिक 2 झाले 11. आता मिनिटे जोडू. 30 अधिक 45 झाले 75 मिनिटे. अरे, पण 75 मिनिटे म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटे. मग 11 वाजता 1 तास आणि 15 मिनिटे मिळवले की उत्तर आलं 12:15 मिनिटे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 1 सोडवण्यासाठी काही मस्त युक्त्या पाहिल्या. आता त्या सगळ्या एकदा पटकन आठवून घेऊया, म्हणजे डोक्यात पक्क बसेल. तर लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे. जेव्हा एका वस्तूची किंमत काढायची असेल तेव्हा भागाकार करायचा. अपूर्णांकांसाठी आधी खालच्या संख्येने भागायचं आणि मग वरच्या संख्येने गुणायचं. वेळेची बेरीज करताना आधी तास आणि मग मिनिटं जोडायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नियमित सराव, परीक्षेचा सराव करत राहा. कारण सराव हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. मग काय, पुढच्या आव्हानासाठी तयार आहात ना? कारण पुढच्या भागात आपण पेपर क्रमांक 2 बद्दल अशीच सविस्तर माहिती घेणार आहोत. जर आजचं हे स्पष्टीकरण तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचा अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. अभ्यास करत रहा.